बिल्डरनी दिलेल्या पावत्या दाखवून आपण मालक होऊ शकत नाहीत, की फ्लॅट म्हणजे तुम्ही हवा विकत घेतल्यासारखे विषय करू नका. मुस्लिम लोकांना पुण्यात घरं मिळत नाही, हा मुद्दा आहे सर. हे का होतंय? जे आपल्याकडे कायद्यात चालत नाही. बॅचलर आपण बघतो आजकाल की पार्टी करतात, फ्लॅटमध्ये दारू पितात, स्मोकिंग करतात. आहे 60-70% या गोष्टी होतात जेव्हा बॅचलर सोसायटीमध्ये येतात. दुसरी गोष्ट, आपण असे की एक्झाम्पल पाहिले की जे मुस्लिम कास्टचे लोक आहेत त्यांचे सण वगैरे असतात तेव्हा काही बकरे वगैरे कापलेले त्यांनी आपण मागे काही एक्झाम्पल पाहिले होते. मग अशा वेळी जेव्हा सोसायटीला त्रास होतोय तेव्हा सोसायटीकडे काय पॉवर असते? तेव्हा हा पण विषय तितकाच महत्त्वाचा आहे की मला घटनेने अधिकार दिल्यामुळे मी कसे वागायचे नाही. बरोबर आहे. तुम्ही दुसऱ्यांना त्रास देत असाल तर तुम्ही शिक्षेस पात्र असता. एखाद्या व्यक्तीची जर सोसायटीमध्ये भरपूर सारे फ्लॅट आहे बट तो कमिटीत नाही आहे, तर अशा व्यक्तीकडे काय पॉवर असतात सर? म्हणजे 50% फ्लॅट जर एखाद्या व्यक्तीकडे बट तो कमिटीमध्ये नाही आहे, सोसायटी मेंबर नाही आहे, तर अशा वेळेस तो त्याची मनमानी करू शकतो का? जर सोसायटीच्या असं लक्षात आलं, सोसायटी म्हणजे मेंबर्सच्या, फ्लॅट ओनर्सच्या, चेअरमनचं वागणं त्यांना पटत नाही आहे, तर अशा वेळेस ते चेअरमन विरुद्ध काही ॲक्शन घेऊ शकतात का? जेव्हा बिल्डर पार्किंग अलॉट करतो, म्हणजे आता 2024च्या कोणत्या तरी महिन्यात एक कायदा आलेला आहे रेराचा, की बिल्डरला आधीच सगळं सांगावं लागणार आहे की तुम्हाला ही पार्किंग मिळणार आहे इतक्या याच्यामध्ये. पण आता तरी पण भरपूर इश्यूज आहे सर पार्किंगचे, जे आधीच्या लोकांचे किंवा जे लोक आता बुक करतायत त्यांना मनासारखी पार्किंग भेटत नाही. तर यावेळेस कस्टमरला काय ऑप्शन्स उरतात? कोणत्या पॉइंटर्समध्ये सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाऊ शकते? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे ॲडव्होकेट प्रसन्न कुमार जोशी सर. सर नमस्ते. मित्रांनो, कसं असतं ना, जेव्हा आपण लिगल पॉडकास्ट करतो तर त्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत मुद्देसूद आणि व्यवस्थितरित्या पोहोचणं गरजेचं असतं, कारण भरपूर सारे सेक्शन असतात, भरपूर सारे लिगल गोष्टी असतात. या गोष्टीला न्याय देण्यासाठी माझ्या डोळ्यासमोर नेहमी एकच चेहरा येतो, ते म्हणजे ॲडव्होकेट प्रसन्न कुमार जोशी सर. सर, आज आपण ज्या गोष्टीवर चर्चा करणार आहे म्हणजे मला जाणून घ्यायचं आहे सर की जेव्हा आपण एखाद्या नवीन घरामध्ये जातो, आता भरपूर लोक इथं जे आहेत ते सोसायट्यांमध्येच राहतात, तर सोसायटी फॉर्म करावी लागते एक, तर ती सोसायटी फॉर्म का करावी लागते आणि ते मेंबर कसे निवडले जातात आणि त्यांचे समजा कोणी चेअरमन असतं, कोणी सेक्रेटरी असतं, कोणी खजिनदार असतं, कोणी नॉर्मल मेंबर्स असतं, याबद्दल एक थोडक्यात माहिती द्या, मग बाकी पुढे. सगळ्यात पहिल्यांदा आपण सोसायटी हा जो विषय घेतलाय की सोसायटी फॉर्म कशी केली जाते किंवा घरं कशी घेतली जातात, आता या निमित्ताने मी हा एक विषय आधी सुरू करतो की आपल्याला हा विचार करावा लागेल की या गोष्टीची गरज कुठून निर्माण झाली. कारण आपण आतापर्यंत जेव्हा जेव्हा ज्या विषयांवर चर्चा केलेल्या आहेत तेव्हा आपण या इन डिटेल यासाठी करत असतो की माझा एकच उद्देश आहे की आपल्या व्ह्युअर्सला एक डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळावी किंवा सगळी माहिती क्लिअर असावी. बरोबर आहे. सोसायटीज हा जो विषय आहे ना, तो एक साधारणपणे 1980-90च्या सुमारास जेव्हा ओनरशिप आणि अपार्टमेंट्स जे आहेत त्याचा जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लोक एकत्र आणि समूहाने राहायला लागले बिल्डिंग्समध्ये, असं आपण म्हणू शकतो त्याला. बरोबर. मग फ्लॅट्स, ओनरशिप, अपार्टमेंट्स आणि लोक जेव्हा एकत्र राहायला लागले तेव्हा सगळ्यात महत्वाचा विषय असा झाला की ही जी सगळी लोक एकत्र राहत आहेत, ही सगळी लोक एकत्र राहताना यांना गव्हर्न करणारा असा काही कुठला कायदा आहे का? त्यावेळेस जो ओनरशिप अँड अपार्टमेंट्स ऍक्ट जो होता तो एक फर्स्ट सुरुवात होती किंवा बेसिक गोष्ट होती. तिथून हा प्रवास सुरू झालाय, तो आपण आता रेरापर्यंत आलोय. आता ही काळाची गरज बनलेली आहे. पण जेव्हा केव्हा एखादी सोसायटी फॉर्मेशनचा विचार केला जातो त्यावेळेस त्या सोसायटीमधले जी लोक आहेत, आता ती लोक यांचा अर्थ ते मेंबर्स जी त्या सोसायटीमध्ये राहत आहेत, कायदेशीर भाषेत आपल्याला असं म्हणता येईल की ते फ्लॅट ओनर्स आहेत किंवा प्रॉपर्टी ओनर्स आहेत. तर ते जे प्रॉपर्टी ओनर किंवा फ्लॅट ओनर असतात जे तिथं लिगली ऑक्युपाईड म्हणून राहत आहेत किंवा त्यांची ऑक्युपन्सी जी असते ते राईट्स तिथं क्रिएट झालेले असतात, तेव्हा या लोकांना प्रथमतः जर एकत्र यायचं असेल त्यांच्या राईट्ससाठी तर त्यांना हे एकत्र येण्यासाठी एक सेपरेट प्रोसिजर किंवा कायदा फॉलो करावा लागतो, ज्याला आपण सोसायटी रजिस्ट्रेशन किंवा सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट या स्वरूपात आपण म्हणतो हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीमध्ये. बरोबर आहे. मग हे जे काही लोक एकत्र येतात, ही लोक एकत्र आल्यानंतर जसं आता तुम्हाला विचारलं की बाबा हे ठरतं कसं किंवा कारण चेअरमन कोण होणार, सेक्रेटरी कोण होणार किंवा काय होणार, तर ही अगदी साधी सोपी सरळ पद्धत आहे. जसं एखाद्या इलेक्शनचा रिझल्ट डिक्लेअर होताना तो बहुमताने निवडला, त्याच पद्धतीने जेव्हा एखादी सोसायटी असते, मग ती 10 लोकांची असो किंवा 100 लोकांची असो, किती फ्लॅट्सची आहे समजा ती, ठीक आहे, त्याच्यानुसार पर युनिट तुम्हाला तो वोटिंगचा राईट आहे आणि त्या प्रत्येक युनिटमधले जे काही वोटिंग आहे त्या वोटिंगनुसार तिथे तुम्हाला बॉडी फॉर्म करावी लागते. ही बॉडी जी आपण फॉर्म करतो ती बॉडी फॉर्म करताना त्याच्यामध्ये तुमच्या सोसायटीचा एक चेअरमन असतो किंवा एक अध्यक्ष असतो
ठीक आहे. एक व्हाईस चेअरमनचं पद तुम्ही ठेवू शकता. सोसायटीचे जे काही आर्थिक व्यवहार आहेत ते सांभाळण्यासाठी एक खजिनदार जो असतो त्याला नेमलं जातं, म्हणजे ट्रेझरर नेमलं जातो. आणि सोसायटीचे जे काही डॉक्युमेंटेशन आहेत किंवा जे वर्किंग आहे त्याला ऍक्च्युअल प्रोसेसमध्ये आणण्यासाठी म्हणून सेक्रेटरी या पदाची निर्मिती आहे. ओके. किंवा सेक्रेटरी हा नेमला जातो. मग हा जो काही विषय आहे, ही जी काही बॉडी फॉर्म होते, ही बॉडी फॉर्म होताना सोसायटीच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन मिटिंग घ्यावी लागते. कायद्याच्या भाषेत त्याला आपण असं म्हणू शकतो की फर्स्ट जनरल मिटिंग आहे तुमची, की जी तुम्हाला घ्यावी लागते. ती मिटिंग घेतल्यानंतर त्या मिटिंगमध्ये हे डिसाईड होतं की या सोसायटीचं नाव काय राहणार आहे, या सोसायटीची बॉडी किती लोकांची ठरलेली आहे, आणि या सोसायटीची जी काही बॉडी आहे त्याच्यामध्ये कमिटीचे सदस्य किती राहतील आणि त्यांची पदं कुठले कुठले असतील. या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी मीटिंगमध्ये मेजॉरिटी ऑफ वोट्सने म्हणजे बहुमताने ठरवाव्या लागतात आणि त्याच्यानंतर ती सोसायटी फॉर्मेशनची प्रक्रिया सुरू होते. ओके. अशी ही प्रोसेस आहे ऍक्च्युली. सर, सेक्रेटरीचं तुम्ही काम सांगितलं की डॉक्युमेंटेशन वगैरे हा पार्ट सेक्रेटरीचा असतो. चेअरमनचं काम असतं मोस्टली की अप्रुव्हल देणे, जसं प्रेसिडेंटचं असतं, एखादी गोष्ट ठरते तेव्हा. आणि खजिनदार तर आपल्याला माहितीच आहे की जो पैसा मॅनेज करतो. आणि कमिटी मेंबर्स मग त्यांना त्यांचं वर्क असाइन केलं जातं ॲज पर चेअरमन किंवा सेक्रेटरी जसं ठरवेल त्यापैकी डिसाईड केलं जातं. सर, आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा येतो की जेव्हा एखादी सोसायटी फॉर्म होते तर त्यामध्ये बिल्डरकडून, म्हणजे आता समजा पोझिशन मिळालं आपल्याला फ्लॅटचं आणि सोसायटी फॉर्म झाली आहे, आय थिंक स्टार्टिंगला तर बिल्डरच करतो, ते सगळे पद देऊन देतो. बिल्डरकडून कोणकोणते डॉक्युमेंट घेणं सोसायटीला, म्हणजे सोसायटी मेंबर्सला, म्हणजे हे कंपल्सरी आहे की इतके डॉक्युमेंट बिल्डरकडून सोसायटीने घेतलेच पाहिजे. आता तुझ्या आत्ताच्या प्रश्नात 2 प्रश्न आहेत बरं का. हां. काय झालं, तू बोलता बोलता काय म्हणलास की तिची काही बॉडी तयार होते ते तर काय ते बिल्डरच करून देऊन देतो असा शब्द तू वापरला. बरोबर आहे. मुळात बिल्डरला असा कुठलाही अधिकार नाहीये की तो तुमची बॉडी फॉर्म करणार आहे. ओके. हे पूर्णपणे आपण लक्षात घेतलं. बरोबर. आपण याला 2 टप्प्यात करू. ते बिल्डर नाही करत. नाही करत. हा जो विषय आहे हा त्या मेंबर्सचा किंवा त्या फ्लॅट ओनर्सचा किंवा युनिट ओनर्स जे असतात, कारण बऱ्याचदा काय असतं की जर कमर्शियल असेल, खाली शॉप्स आहेत, वरती फ्लॅट्स आहेत, त्याचे युनिट, आपण हा शब्द वापरू आपल्या पॉडकास्टमध्ये, तर युनिट ओनर जे असतात त्या युनिट ओनर्सचा तो राईट आहे. बरं. तुमच्या सोसायटीचा चेअरमन कोण राहणार, सेक्रेटरी कोण राहणार, कमिटी कशी फॉर्म होणार, ही गोष्ट बिल्डरच्या अधिकारातली नाही. डेव्हलपर किंवा बिल्डर तुमच्या सोसायटीची बॉडी ठरवू शकत नाही. ओके. हा विषय नाही. सुरुवातीला पण नाही. सुरुवातीला पण नाही. ओके. जे काही त्याचे लिगल राईट्स आहेत फॉर्मेशनचे, ते कोणी कुठल्या पदावर जायचं आहे हे तुम्हाला तुमच्या मेजॉरिटीने ठरवावं लागेल, किंवा तुमचं अवेलेबिलिटी ऑफ द टाइम, इफिशियन्सी, एज्युकेशन, या गोष्टीतनं तुम्ही ते ठरवू शकता. आणि तो एक कॉमन निर्णय असतो सोसायटीच्या सगळ्या लोकांचा. अपार्ट फ्रॉम दिस, आपण जेव्हा हा विचार करतो की आता ही जी काही सोसायटी आहे या सोसायटीने फॉर्मेशनच्या वेळेस काय चेक केलं पाहिजे, किंवा बिल्डरनी किंवा डेव्हलपरनी त्यांना काय दिलं पाहिजे, तर सगळ्यात बेसिक ज्या गोष्टी असतात त्या सुरू होतात प्रॉपर्टी कार्ड पासून. प्रॉपर्टी कार्ड किंवा आपण ज्याला 7/12 उतारा म्हणलं जाते, ते 7/12 असेल तर 7/12 किंवा जिथं प्रॉपर्टी आहे, सिटी सर्व्हेमध्ये आहे, किंवा प्रॉपर्टी कार्ड आहे, ठीक. बरोबर. तर आधी आपल्याला हे चेक करावं लागेल की ती जी सोसायटी आहे त्या सोसायटीचं जे रेकॉर्ड आहे ते त्या सोसायटी फॉर्मेशन नंतर त्या प्रॉपर्टी कार्डवर कसं येत आहे. सोसायटी फॉर्मेशनच्या आधी प्रॉपर्टी कार्डवर नाव कोणाचं आहे, ठीक आहे. तर प्रॉपर्टी कार्डला नाव असणे, ओनरशिप किंवा टायटल असणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. ती गोष्ट तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी जे लिगल डॉक्युमेंट आहे त्याला आपण टायटल व्हेरिफिकेशन किंवा टायटल सर्च रिपोर्ट म्हणतो, ठीक आहे. तर तो तुम्हाला घ्यावा लागेल, तो चेक करावा लागेल. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं जे डॉक्युमेंट असतं ते आपल्याला जे काही पर युनिट आहेत किंवा जे काही प्रत्येक भागधारक म्हणू आपण किंवा त्याला फ्लॅट धारक म्हणू इथे, ठीक आहे. तर जे युनिट्स असतात त्या युनिट होल्डरचं प्रत्येकाचं एक ॲग्रीमेंट झालेलं असतं. हां, ठीक आहे. आता ते जे ॲग्रीमेंट आहे ते ॲग्रीमेंट रजिस्टर्ड आहे का, आणि त्या ॲग्रीमेंटची इंडेक्स जनरेट झाली आहे का, इंडेक्स 2 हे आपल्याला बघावं लागतं. बरोबर. आता इंडेक्स 2 हा जो काही प्रकार आहे तो इंडेक्स 2 आता जे काही कॉम्प्युटरायझेशन झालेलं आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की 2012च्या नंतर आणि 20च्या मध्ये पण काही डेव्हलपमेंट झाल्या त्याच्यामध्ये, पण गव्हर्नमेंटने ज्या पॉलिसीज आणल्या त्या पॉलिसीजमध्ये इंडेक्स आधी हँड रिटन यायची, हाताने लिहिलेली इंडेक्स असायची आधी. बरोबर. मग आता काय झालंय की ती जी इंडेक्स आहे ती इंडेक्स तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट रजिस्टर झाल्यानंतर लगेचच अवेलेबल केली जाते किंवा मिळते. मिळून त्या इंडेक्सचा अर्थ असा असतो की तुम्ही जी काही स्टॅम्प ड्युटी पेड केलेली आहेत आणि जे तुमचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे
जे ॲग्रीमेंट झालेलं आहे, जे युनिट तुमच्या नावाने ट्रान्सफर केलेलं आहे डेव्हलपरने, बरोबर. इन अ कॅपॅसिटी ऑफ द डेव्हलपर. आणि त्याच्यामध्ये जर सपोज असं असेल की जेव्ही असेल, जॉईंट व्हेंचर असेल किंवा कुठेतरी लँड ओनर पण त्याच्यामध्ये कन्सेंट देणारा असेल, तर मग या इंडेक्सवरती काय असतं की 2 नावं पण असतात. म्हणजे लिहून देणार जो असतो तो डेव्हलपर पण असतो आणि ओरिजिनल लँड ओनर पण असतो. बऱ्याच वेळेस ओरिजिनल लँड ओनरचे पण सिग्नेचर्स लागतात. करेक्ट. ते ॲज पर द डॉक्युमेंटेशन आहे, आपल्याला त्याच्यावरती एखादा वेगळा घ्यावा लागेल. तर आपण इथं फक्त ही चर्चा करू की जो इंडेक्स आहे त्या इंडेक्सनुसार तुमची टायटल व्हॅलिडिटी किंवा ओनरशिप जी असते ती ठरवावी लागते. बरोबर. आता इथे इंडेक्सच का घ्यायचा हे पण लक्षात घ्या की तुम्हाला फक्त तुमच्या ॲग्रीमेंटवरून किंवा माझा ॲग्रीमेंट झाला आहे, मी बिल्डरला पैसे दिल्याच्या पावत्या माझ्याकडे आहेत. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की मी बिल्डरला ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे आणि माझ्याकडे रिसिप्ट्स आहेत, याचा अर्थ मी त्या फ्लॅटचा ओनर आहे. तुमची ओनरशिप आणि टायटल गव्हर्नमेंटने रेकॉग्नाइज करायला किंवा ॲक्सेप्ट करायला तुम्ही गव्हर्नमेंटकडे स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. बरोबर आहे. तुमचं रजिस्ट्रेशन ऑफ डॉक्युमेंट हे महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट रजिस्टर्ड करत नाहीत, जोपर्यंत तुम्ही तुमची स्टॅम्प ड्युटी भरत नाहीत, तोपर्यंत बिल्डरनी दिलेल्या पावत्या दाखवून आपण मालक होऊ शकत नाहीत. बरोबर. तेव्हा अजून एक दुसरी गोष्ट कुठली लागते किंवा तुमचे जे काही रिसिट्स असतील त्याबरोबर तुमचे इंडेक्स 2 पाहिजे, तुमचे ॲग्रीमेंट पाहिजेत. आणि या गोष्टी सगळ्या लोकांकडे असल्यानंतर ती जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचा प्लॅन सँक्शन पाहिजे, त्या बिल्डिंगचं कम्प्लिशन सर्टिफिकेट पाहिजे. सीसी म्हणतो सर आपण, ज्याला आपण सीसी म्हणतो की ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आपण म्हणतो. ओसी आणि सीसी एकच झालं का सर? ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आहे, कम्प्लिशन आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा असतो की ते चेक करताना तुम्हाला कमेन्समेंटचा पण विचार करावा लागतो की बिल्डिंगला कन्स्ट्रक्शन परमिशन वगैरे सगळ्या होत्या का. ज्या गोष्टींसाठी म्हणून बिल्डिंगला कन्स्ट्रक्शन परमिशन मिळाली आहे, जितके युनिट बांधायला परमिशन मिळाली आहे ॲज पर द डिझाईन किंवा ॲज पर द डायग्राम, तेवढेच युनिट आत्ता बांधले गेले आहेत का, तेवढीच हाईट पार्किंगमध्ये ठेवली गेली आहे का. बरोबर. सँक्शन करताना 11 दाखवलेले आहे आणि पार्किंगमध्ये प्रत्यक्षात मला 9च मिळत आहे. हे सोसायटीचं काम आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत या तुम्ही व्हेरीफाय करून घ्याव्या लागतील बिल्डरकडनं घेताना किंवा डेव्हलपरकडनं घेताना. मग या घेतल्या तुम्ही एकदा बिल्डरकडनं की त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो, जे आपण आजपर्यंत बऱ्याचदा म्हणत आलोय की मी बऱ्याच वेळेस सांगत असतो की फ्लॅट म्हणजे तुम्ही हवा विकत घेतल्यासारखा विषय करू नका. ठीक आहे. तर तुम्हाला हे बघावं लागेल की बाबा फ्लॅट म्हणजे माझ्या ताब्यात एक्झॅक्टली काय आलेलं आहे, कारण त्या लँडवरती फ्लॅट किंवा बिल्डिंग उभी आहे. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला कन्व्हेन्स डीड करून घ्यावं लागेल, गरजेचं आहे. बरोबर. आणि मग ते कन्व्हेन्स डीड असलं की काय होतं की एक आपण म्हणू शकतो की प्रायमरी ही आपण आत्ता जे डॉक्युमेंट सांगितलेत याच्यामध्ये आपण आता त्याचं इंडेक्स प्रॉपर्टी कार्ड पासून सुरू केला. बरोबर आहे. प्रॉपर्टी कार्ड पाहिजे, प्रॉपर्टी कार्ड किंवा 7/12 पाहिजे, त्याचं ॲग्रीमेंट पाहिजे, त्याची इंडेक्स पाहिजे, त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट बघितलं पाहिजे. बरोबर. परमिशन्स पाहायला पाहिजेत आणि कन्व्हेन्स द्यायला पाहिजेत. हा 5 सूत्री कार्यक्रम किंवा 5 गोष्टी बेसिक तरी तुम्ही चेक करा. या गोष्टी असल्यानंतर मग काय होईल, मग तुमचं टायटल जे आहे ते व्हेरीफाईड झालेलं असेल आणि तुम्ही सोसायटी फॉर्म करण्यासाठी म्हणून इलिजिबल होऊन जाताल. ओके. आणि सर सोसायटी फॉर्म झाली, आता या गोष्टी बघितल्या, सोसायटीचे जे मेंबर निवडले गेले त्यांनी, आता सोसायटी हँडओव्हरची वेळ आली. आता सोसायटी जेव्हा फॉर्म होते तेव्हा सोसायटी फॉर्म झाल्यानंतर जे तुमचं कन्व्हेन्स झालेलं असतं, ठीक आहे, त्या कन्व्हेन्स आणि सोसायटी फॉर्मेशन या डॉक्युमेंटेशन नंतर इश्यू काय होतो की मग तुम्हाला एक डॉक्युमेंट अजून करावं लागतं. बरं. की जे डॉक्युमेंट म्हणजे तुमचं जी मीटिंग होते, तुमची जी फर्स्ट मीटिंग होते सोसायटीची, बरोबर, त्या मीटिंगमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींचे ठराव करून घ्यावे लागतात किंवा रिझोल्युशन पास करून घ्यावे लागतं. ओके. ठीक आहे. मग हे रिझोल्युशन तुम्ही एकदा पास केले की तुमच्या सोसायटीचे डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत आणि तो तुम्हाला हँडओव्हर जो झालेला आहे तो तुम्हाला रेकॉर्ड करून घ्यावा लागतो. ओके. आता हा रेकॉर्ड करताना तुमची सोसायटी जेव्हा तुम्ही रजिस्टरकडे रजिस्टर करता त्याच रजिस्टरकडे किंवा तिथेच तुम्हाला हे जे तुम्हाला हँडओव्हर आलेलं असतं याची पण एक कॉपी द्यावी लागते. सायमल्टेनियसली त्याची एक कॉपी तुम्हाला लँड रेकॉर्ड ऑफिसला देऊन सोसायटीचं जे नाव आहे ते नाव प्रॉपर्टी कार्डला आलंय की नाही ते व्हेरीफाय करून घ्यावं लागतं. ओके. आणि मग एकदा प्रॉपर्टी कार्डला तुमच्या सोसायटीचं नाव आलं की हा तुमचा प्रवास संपतो. इथं म्हणजे आपली जमीन नाव सगळं सोसायटीच्या नावावर झालेली आहे आता. बरोबर आहे. सर आता एक छोट्या छोट्या मुद्द्यांकडे येऊ तर याच्यामध्ये मेंटेनन्सचा पार्ट येतो. समजा आता सोसायटी फॉर्म होऊन गेली आहे, सगळे पदं मिळून गेले लोकांना,
आता एक पहिले वर्षी आजकाल असं आहे, जसं पुण्यात आपण बघतो की बिल्डरच पहिले 2-1 वर्ष हँडल करत असतो, मेंटेनन्स घेऊन घेतो त्याच्याकडे आणि तो हँडल करत असतो. पण मग नंतर जर समजा सोसायटीला वाटतंय की आपल्याला जे मेंटेनन्स आहे तो आपण वाढवला पाहिजे, कारण आपल्या इथं सोयी सुविधा कमी पडत आहे, तर सोसायटीकडे तो अधिकार आहे का? ते फक्त 10-12 जण मिळून सोसायटीचा मेंटेनन्स वाढवू शकतात का? सगळ्यात पहिला विषय असा असतो की जेव्हा बिल्डर एखादी सोसायटी फॉर्म करताना मेंटेनन्सचा जो क्लॉज असतो त्या क्लॉजमध्ये सर फर्स्ट 10 इयर 5 इयर असं जर काही त्यांनी केलं सपोज, का लाईफ 10 केले हे चेक करावं लागेल. बरोबर. सेकंड थिंग, जर मेंटेनन्सची अमाऊंट वाढवायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मीटिंग घ्यावी लागेल. मीटिंग घेऊन तसा ठराव पास करून घ्यावा लागेल आणि तसा जर ठराव तुम्ही बहुमताने पास केला किंवा तुमच्या सोसायटीची जी कॉन्स्टिट्यूशन आहे, जे रूल्स अँड रेग्युलेशन्स बॉडीने ठरवलेले आहेत, बरोबर, त्यानुसार जर तुम्ही ते रिझोल्युशन पास करून घेतलं तर तुम्ही ते अमाऊंट वाढवू शकता, त्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग त्याच्यामध्ये सोसायटीचे जे फ्लॅट ओनर्स आहे त्यांचं 50% जास्त लोकांचं अप्रुव्हल पाहिजे, त्याला अप्रुव्हल पाहिजे. फक्त कमिटीने डिसाईड केलं तर तसं नाही होऊ शकत. कमिटी तसं डिसाईड जर केलं तर कमिटीला तसा अधिकार होणार नाही, कारण याला मेंबर्सला ऑब्जेक्शन घ्यायचा राईट कायम राहतो. मेंबर्स म्हणजे फ्लॅट ओनर्स कमिटीतले मेंबर्स नाही म्हणत आहे तुम्ही? नाही, फ्लॅट ओनर ओव्हरऑल एवढे आहे. मेंबरची डेफिनेशन जी आहे, आता आमच्याकडे कायद्यामध्ये ना डेफिनेशन या गोष्टीला खूप महत्व असतं की त्याची व्याख्या काय आहे. तर मेंबर ऑफ द सोसायटी मीन्स अ पर्सन हु इज होल्डिंग द पर्टिक्युलर युनिट इन द सोसायटी इन अ कॅपॅसिटी ऑफ अ ओनर. बरोबर. जो मालकी हक्काने तिथलं एक युनिट होल्ड करतोय तो अल्टिमेटली मेंबर आहे त्या सोसायटीचा. करेक्ट. तेव्हा त्याला तो राईट आहे. राईट आहे, बरोबर आहे. आता सर काय होतं की थोडं आपण फ्लॅट ओनर्स जे असतात, सोसायटी जर हँडओव्हर करून टाकली बिल्डरने, म्हणजे सोसायटी मेंबर्सकडे जे आहे, आणि त्याच्यानंतर जे मेंबर्स आहे म्हणजे फ्लॅट ओनर्स बोलू आपण, की जे सोसायटी कमिटीमध्ये नाही आहे, त्या लोकांना जर काही इश्यू आले, ते इश्यू सॉल्व्ह करण्याची जबाबदारी ही सोसायटीची असते का पहिले 3-4 वर्ष, की बिल्डरची असते? जेव्हा सोसायटी फॉर्म होते त्याच्यानंतर कुठल्याही मेंबरला काही इश्यू, म्हणजे माझ्या बाल्कनीच्या प्रॉब्लेम पासून ते लिफ्ट पर्यंत, पार्किंग पर्यंत, किंवा सोसायटीच्या गार्डन एरिया असो, प्ले एरिया असो, जिम असो, ज्या काही कुठल्या गोष्टीचे इश्यूज असतील ते सगळे इश्यूज मांडण्यासाठी त्याला एक प्रॉपर फोरम किंवा व्यासपीठ दिलेला आहे. फर्स्टली त्यांना काय करायचं आहे, प्रत्येक युनिट होल्डरला हे आपल्या चेअरमन किंवा सेक्रेटरीला ॲड्रेस करायचं, म्हणजे कमिटी मेंबर आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता किंवा त्यांना तुम्ही सजेशन देऊ शकता. जर या गोष्टी करूनही गोष्टी घडत नसतील, बऱ्याचदा असं होतं की मेंबर्स जे असतात त्यांचं म्हणणं चेअरमन ऐकत नाही, सेक्रेटरी ऐकत नाही, की आपण सांगतो पण ते होत नाही. बरोबर. तर त्याच वेळेस त्याला कोऑपरेटिव्ह प्रोसिजर्स जे आहेत त्याच्यामध्ये जो सेक्शन 91 जो आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजो दिलेला आहे की जर मेंबर्स मधला वाद असेल किंवा चेअरमन सेक्रेटरी यांच्याशी जर तुमचं काही गोष्टीमध्ये डिस्प्यूट होत असेल तर त्यासाठी तुम्ही कोऑपरेटिव्ह कोर्टात जाऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर फोरम आहेत आणि तिथे जाऊन तुम्ही हे लिगली फाईट करू शकता. ओके. म्हणजे असं नाही की बाबा एखादा व्यक्ती चेअरमन झाला, सेक्रेटरी झाला म्हणजे तो मनमानी करेल, असं होत नाही. असं नाही होत. त्यांना नियमातच वागावं लागतं आणि तो नियमात वागत नसेल तर प्रत्येक मेंबरला अधिकार आहे की आपण त्याला नियमात आणू शकतो. बरोबर आहे. सर, ओनर असतात आणि टेनंट असतात. आता हा खूप मोठा इश्यू होऊन जातो भरपूर वेळा. आपण पाहिले की फाईट्स जास्त आजकाल ओनर आणि टेनंट्स मध्ये वाढल्यात. तर टेनंट जेव्हा एखाद्या सोसायटीत राहतो, तर समजा बॅचलर्स राहत आहे असं आपण पकडू, तर अशा वेळेस जर सोसायटीने ठरवलं की मला या सोसायटीमध्ये बॅचलर्सला अलाउ करायचं नाहीये, तर ती करू शकते का? हा रूल आहे का असा कोणता? सगळ्यात पहिले असं आहे की सोसायटी जेव्हा फॉर्म होते ना, हो, तेव्हा तुम्ही हा रूल करू शकता की या सोसायटीमध्ये जे मेंबर्स आहेत त्यांच्या सगळ्यांच्या कन्सेंटनी इथं तुम्हाला अशा काही पद्धतीचे रूल्स बनवता येत आहेत का, बरोबर, त्याच्यावर जाते. जर तुम्ही एकदा ती कन्सेंट दिलेली असेल तर तुम्हाला त्याच्यामधनं मागे येता येणार नाही. पण जेव्हा केव्हा असा मुद्दा येतो की जिथे तुमचे कॉन्स्टिट्युशनल राईट्स जे असतात, जे तुम्हाला घटनेने दिलेले अधिकार आहेत, की त्याला राईट टू रेसिडेन्स आहे, ठीक आहे, किंवा राईट टू ऑक्युपन्सी असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही एखादी व्यक्ती बॅचलर आहे किंवा ती अमुक एक कास्टची आहे, या समाजाची आहे, म्हणून त्या सोसायटीमध्ये तो राहू शकत नाही, असा कुठलाही नियम बनवता येत नाही. असा नियम नाही करता येत. असं जर कोणी करत असेल तर ते बेकायदेशीर आहे. त्याच्या अगेन्स्ट क्रिमिनल आणि सिव्हिल दोन्ही प्रोसेस होऊ शकतात.
म्हणजे असं आपण म्हणू नाही शकत की बॅचलर्सला अलाउ नाही करणारी सोसायटी. जर आधी नमूद केलेलं आहे सोसायटीने तर मग बॅचलर्स आर नॉट अलाउड. आधी नमूद करताना जे मेंबर्स आहेत, हा, जे युनिट होल्डर्स आहेत, त्यांनी जर तिथं टाकलं की बाबा आम्हाला हे स्वतःसाठीच म्हणून पाहिजे, आम्ही टेनंट देणारच नाहीयेत, असं जर ठराव तुम्ही पास केला असेल तर त्या ठरावाच्या अगेन्स्ट तुम्ही म्हणू शकता की आपला पूर्वी ठराव झालेला, तुम्ही आता इथे बॅचलर ठेवू शकत नाहीत. पण तो ठराव पण कोणी चॅलेंज करू शकतं की तो अनकॉन्स्टिट्युशनल आहे म्हणून. अनकॉन्स्टिट्युशनल आहे ती गोष्ट ना. त्यामुळे असे जे ठराव असतात हा. ते डिस्प्युटेड ठरतात. हा, कारण इथं असं आहे की जर लिगली जायला गेलं तर त्यांना राहायचा अधिकार आहेच. आपण असं कुणाला राहायच्या याच्यामध्ये नाही म्हणू शकत आपण. बरोबर आहे. मुस्लिम लोकांना पुण्यात घरं मिळत नाही, हा मुद्दा आहे सर, आणि हा भरपूर मुद्दा गाजतो. तर असे हे का होत आहे, म्हणजे मी ऍज अ सोशल पर्स्पेक्टिव्हने पण तुम्हाला ही गोष्ट विचारतोय, आणि लिगली याच्यात काय गोष्टी आहेत? सोशल पर्स्पेक्टिव्हने विषय असा आहे की तिथं एक्झॅक्टली काय समाज विचार करतोय याच्यावरती आपल्याला समाज म्हणून जर विचार करायचा असेल तर तो विषय भारतीय नागरिक म्हणून जर केला तर मला माझं कॉन्स्टिट्यूशन किंवा घटनेचं पालन करायचं आहे, त्यामुळे मला असं करण्याचा अधिकार नाहीये. सामाजिक जाणीवेच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण कायदेशीर जाणीवेचा विचार करतो तेव्हा कायदेशीररित्या कोण व्यक्ती कुठल्या धर्माचा आहे याच्यावर तुम्ही त्या व्यक्तीला ते घर द्यायचं किंवा तिथे राहू द्यायचं की नाही हे ठरवू शकत नाहीत. नाही होत असं, हे होऊच शकत नाही. म्हणजे प्रायोरिटीज ठेवणं, तुम्ही डिसिजन्स घेणं हा विषय वेगळा आहे. तुमची प्रॉपर्टी आहे, तुमची प्रॉपर्टी कोणाला विकायची किंवा कोणाला भाड्याने द्यायची हा अधिकार तुम्हाला कायद्याने दिलेला आहे. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला नाकारण्याचा अधिकार आहे. पण नाकारताना जर तुम्ही ज्या कारणासाठी ते नाकारतायत ते कारण जर धर्म, जात, पंथ असेल तर हे डिस्क्रिमिनेशन होतं, जे आपल्याकडे कायद्यात चालत नाही. बरोबर आहे. आता मी दोन्ही मुद्द्यांना एकत्र जोडतो सर. बॅचलरचा मुद्दा, बॅचलर आपण बघतो आजकाल की पार्टी करतात, फ्लॅटमध्ये दारू पितात, स्मोकिंग करतात, आहे 60-70% या गोष्टी होतात जेव्हा बॅचलर सोसायटीमध्ये येतात. दुसरी गोष्ट, आपण असे काही एक्झाम्पल पाहिले की जे मुस्लिम कास्टचे लोक आहेत त्यांचे सण वगैरे असतात तेव्हा काही बकरे वगैरे कापलेले त्यांनी आपण मागे काही एक्झाम्पल पाहिले होते. मग अशा वेळी जेव्हा सोसायटीला त्रास होतोय तेव्हा सोसायटीकडे काय पॉवर असते? बस सोसायटीला जर असं वाटत असेल की या गोष्टी या सोसायटीत घडतात त्या चुकीच्या आहेत तर सोसायटी त्याच्यासाठी मीटिंग बोलून तसा ठराव करू शकते आणि तसे रूल्स फॉर्म करू शकतात. ठीक आहे. आता सोसायटीने जे रूल फॉर्म केलेले आहेत ते रूल हा लॉ नाहीये, तो लॉ नाहीये. बरोबर. पण ते रूल्स आहेत. हा, तुम्हाला त्या सोसायटीत राहायचं असेल तर तुम्हाला ते रूल्स पाळावे लागतील, कारण का तुम्ही बहुमताचा आदर करा. हा, पण तुम्हाला ते रूल पाळायचे नसतील तर तुम्ही त्या रूल्सच्या विरुद्ध कोर्टात पण जाऊ शकता, पोलिसांकडे पण जाऊ शकता की या सोसायटीने जे रूल्स केलेले आहेत ते अनकॉन्स्टिट्युशनल आहेत, हे माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याचं हनन करणारे आहेत आणि मला ते मान्य नाही आहेत. यासाठी म्हणून एखादा मेंबर सोसायटी विरुद्ध कोर्टात गेल्याच्या पण घटना आहेत. मग सर, मग हे दारू वगैरे पितात, स्मोकिंग करतात, मग त्याचा सोसायटीच्या लोकांना त्रास होतो ना सर? त्यावेळी काय झालेलं आहे, त्याच्यासाठी सेपरेट प्रोव्हिजन्स कशा आहेत हे लक्षात घ्या तुम्ही. हा विषय होता, ठीक आहे. आता साधारणपणे काही वर्षांपासून जेव्हा अमेंडमेंट्स आल्या त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले अमेंडमेंट काय झाली की या काही स्मोकिंग कॅटेगरीतला विषय होता किंवा या काही ड्रग कॅटेगरीमधले विषय होते, त्याच्यामध्ये आता लहान मुलांना ते दिलं न जाणं किंवा पब्लिक प्रिमायसेस असतील तिथे तुम्ही नो स्मोकचा विषय असतो की तुम्हाला स्मोक करता येत नाही. तसंच तुम्ही अल्कोहोल कन्झम्पशन किंवा दारू पिणे ज्याला आपण म्हणतात तिथे पण तुम्हाला पब्लिकमध्ये ती गोष्ट करता येत नाही. मग ह्या ज्या गोष्टी आहेत या पाळाव्या लागतात. सेकंड थिंग, त्यांचे सेपरेट ऍक्ट आहेत. ज्या ऍक्टमध्ये एखादी व्यक्ती दारू पित असेल तिच्या घरात, त्याच्या स्वतःच्या घरामध्ये, तर त्या गोष्टीसाठी देखील त्या व्यक्तीला ते करण्याचा परवाना असतो, लायसन असतं. ठीक आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना, याचा तो लायसन्स घेऊन गोष्टी करत असेल तुम्ही त्याला अडवू शकत नाही अडवू शकत. म्हणजे जर तो त्याच्या घरामध्ये दारू पितोय आणि त्याच्याकडे जर लायसन आहे तर आपण त्याला अडवू नाही शकत. तुम्ही काय अडवणार? बरोबर आहे. आपण त्याचा जर तो धिंगाणा करतोय 10-15 लोक येऊन, मग ती गोष्ट कन्झ्युम करणं हा विषय वेगळा आहे आणि न्यूसन्स हा विषय वेगळा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः काही करत असेल त्याच्यात कोणालाच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे तुम्ही एखादं म्युझिक लावलं आहे, बरोबर आहे, घरामध्ये, आता आजकाल पार्टीज होतात पुण्यामध्ये खूप झाले, पार्टीज, हाऊस पार्टीज होतात, मोठे म्युझिक लावतात आणि मग त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना त्रास होतो आहे. बरोबर आहे. हा जो न्यूसन्स क्रिएट होतो की बाकीच्या लोकांना जो त्रास होतो त्या त्रासाविरुद्ध कंप्लेंट करण्याचा, ती गोष्ट थांबवण्याचा आणि तुमच्या विरुद्ध ऍक्शन घेण्याचा अधिकार सोसायटीला आहे. कंप्लेंट करू शकते सोसायटी कंप्लेंट करू शकते. सोसायटी तुम्हाला ते करण्यापासून थांबवू शकते. सोसायटी तुमच्या विरुद्ध स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊ शकते.
तेव्हा हा पण विषय तितकाच महत्वाचा आहे की मला घटनेने अधिकार दिला म्हणून मी कसंही वागायचं नाहीये. बरोबर आहे. तुम्ही दुसऱ्यांना त्रास देत असाल तर तुम्ही शिक्षेस पात्र असता. एक्झॅक्टली. घरात दारू पिऊ शकतो परवाना असेल तर, बट जर त्याचा त्रास दुसऱ्यांना होतोय तर सोसायटी कॅन टेक अ लिगल ऍक्शन अगेन्स्ट यू. ऍक्शन होऊ शकते. सर, कोणकोणते असे मुद्दे की ज्यामध्ये सोसायटी एखाद्या टेनंटला तिथून बाहेर जाण्यास सांगू शकते, की म्हणजे असे ते तर रूलवर डिपेंड आहे ऑब्व्हियसली, तुम्ही जसं बोलले की सोसायटीने जे रूल लावले त्यावेळी, बट तुमच्या निदर्शनास आलेले अशा कोणकोणत्या गोष्टी की असे प्रकरण घडल्यावर सोसायटीने बाहेर काढले? बऱ्याचदा काय होतं ना की जो टेनंट असतो तो टेनंट जर त्या प्रिमायसेसचा यूज जो आहे तो ज्या कारणासाठी त्याने ते घेतलाय ते जर करत नसेल तर सोसायटी कॅन टेक ऍक्शन. हा झाला पहिला क्लॉज की ज्या कारणासाठी म्हणून तुम्ही तिथं राहतायत. समजा रेसिडेन्शियल अपार्टमेंट आहे आणि जर टेनंट कमर्शियल वापर करत असेल ओके, तर 100% सोसायटी ऍक्शन घेऊ शकते. बरोबर आहे. ती त्याला तिथून काढू शकते. हा. तो टेनंट जर वारंवार पार्किंगमध्ये इश्यूज करत असेल, घरामध्ये काही गोंधळ करत असेल ज्याच्यामुळे बाकीच्यांना त्रास होत आहे आणि त्यांच्या डेली रुटीनवर डिस्टर्ब होत आहेत ते, किंवा सोसायटीचं एकंदरीत ॲटमॉस्फिअर बिघडते, तर त्यावेळेस सोसायटी 100% ऍक्शन घेऊ शकते. अशा वेळेस सोसायटी त्या मालकाला लिगल नोटीस पाठवू शकते, ओरिजिनल लँडलॉर्डला किंवा युनिट होल्डरला, आणि त्याला सांगू शकते की जर तू याला काढलं नाहीस तर आम्ही तुझी मेंबरशिप कॅन्सल करू. सर, मेंबरशिप कॅन्सल झाली तर फ्लॅट पण त्याचा कॅन्सल होतो का? आता हा जो मुद्दा हा मुद्दा, एखाद्याचा फ्लॅट कॅन्सल असं या चर्चेतनं हा मुद्दा निघाला की जर मेंबरशिप कॅन्सलेशन झाली, ठीक आहे, तर त्याला त्या सोसायटीच्या ज्या सुविधा मिळत असतात त्या मिळणार नाहीत. ओके. त्याला कुठला कॉमन एरिया, कॉमन सुविधा, पार्किंग या ज्या गोष्टी आहेत की आपण ज्याला असं म्हणू शकतो की त्याला ज्याला वॉटर फॅसिलिटी आहे, इलेक्ट्रिक फॅसिलिटी आहे, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीमध्ये निर्बंध लागतात. त्याचं मेंबरशिप सिजेशन एकदा जर सोसायटीने ठरवलं तर त्याच्यानंतर पुढचा विषय असा असतो की जर तो मेंटेनन्स भरत नसेल, तो त्रासच देतोय सगळ्या लोकांना, तर अशा वेळेस त्याच्या अगेन्स्ट लिगल ऍक्शन घ्यायची प्रोव्हिजन इतकी स्ट्रॉंग आहे की सोसायटी त्याला काढून टाकू शकते आणि सोसायटी त्या फ्लॅटची स्वतः मालक होऊ शकते. म्हणजे त्याचा फ्लॅटवरचा ताबाच चालला जातो सर, ओनरशिप चालली जाते. ओनरशिप चालली जाते. ओ, इतकं स्ट्रिक्ट आहे सर. मेंटेनन्स जर कोणी भरला नाही तर मेंटेनन्स न भरणं, सोसायटीचं न ऐकणं, रूल्स फॉलो न करणं, या गोष्टी जर तुम्ही सोसायटीला लॉसमध्ये आणत असाल आणि तुमची मनमानी करत असाल तर उद्या एका स्टेजला सोसायटी या लिगल पॉईंट पर्यंत जाते की त्यांना हा क्लेम तयार होतो, लिगल क्लेम तयार होतो की दे कॅन बी द ओनर ऑफ द प्रॉपर्टी. ती जी प्रॉपर्टी आहे ती सोसायटी स्वतः ताब्यात घेऊ शकते. रूल स्ट्रॉंग आहे सर, म्हणजे असं नाही की ज्याला जसं वाटेल तसं लोक करू शकतात. बरोबर आहे सर. आपण पाहतो की आता पुणे मुंबईमध्ये ज्या सोसायटीज आहे तर टेनंटसाठी सेपरेट रूल केले जातात. तर म्हणजे की टेनंट कांट यूज सच ॲम्युनिटीज, काही ॲम्युनिटीज आहे, फ्यू ॲम्युनिटीज त्या टेनंट यूज नाही करू शकत. मग आता याच्यात टेनंट जो आहे तो पण तर माणूस आहे, मग असे रूल करण्याचा अधिकार सोसायटीला का आहे? त्याच्यामध्ये काय होतं की जे रेंट ॲग्रीमेंट केलं जातं किंवा ज्याला आपण लिव्ह इन लायसन्स ॲग्रीमेंट जर टेनंटने ते केलं असेल तर त्याच्यामध्ये जर त्याला लँडलॉर्डने त्या गोष्टी वापरण्याचा अधिकार दिला नसेल तर त्याला ते वापरता येणार नाही. सेकंड थिंग, ज्या कुठल्या गोष्टींमध्ये फक्त ओनर किंवा युनिट होल्डर आपण ज्याला म्हणू त्यांना जर त्यात पार्टिसिपेट करण्याचा राईट असेल, आता मीटिंग्ज आहेत, मीटिंग्समध्ये पण काय टेनंटला प्रॉक्सी म्हणून जर नेमला असेल, अधिकार दिले असतील मालकाने किंवा लँडलॉर्डने, तर टेनंट अटेंड करू शकतो. बरोबर. पण तिथं जर अधिकार नसेल तर ते त्याला करता येत नाही. ज्या ॲम्युनिटीज आहेत किंवा ज्या सोयीसुविधा आपण ज्यांना म्हणतो त्याच्यामध्ये पण काय होतं की टेनंटनी वापरण्याचे राईट्स जर घेतलेच नसतील तर ते टेनंटला वापरता येणार नाहीत. ओके. काय असतं, बऱ्याचदा काय होतं ना की जे ओनर असतात ना ते सांगतात की मला या गोष्टी नको आहेत, त्यामुळं मेंटेनन्स मधनं सुद्धा माझ्या नावावरून या गोष्टी काढून टाका, कारण का तर माझ्याकडे टेनंट राहणार आहे, मी ते वापरणारच नाहीये. आणि जर सोसायटीने मीटिंग्समध्ये असे काही ठराव पास केले असतील की ठीक आहे, त्यांना तशी परमिशन दिली की बट तुम्हाला त्या गोष्टी नको असतील तर ठीक आहे, तुम्ही नका वापरू, तर मग नंतर टेनंट ते वापरू शकत नाहीत. टेनंट नाही वापरू शकत. पण जर त्या टेनंटचा जो ओनर असेल किंवा लँडलॉर्ड आहे त्याच्याकडे सगळे राईट्स आहेत आणि ते सगळे राईट्स त्याने या टेनंटला हँडओव्हर केलेले आहेत किंवा दिलेले आहेत ॲग्रीमेंट थ्रू, तर मग त्या टेनंटला 100% राईट आहे. मग तुम्ही त्याला असं अडवू शकत नाही की तू हे करायचं नाही म्हणून. बरोबर आहे. आणि जर तरी पण ते अलो होत नाहीये तर मग तो टेनंट कोर्टात जाऊ शकतो का याच्या विरुद्ध, किंवा म्हणजे मी जर राहतोय इथं, मी पे करतोय, कोर्टात जाऊ शकतो. पण टेनंट कोर्टात जाताना टेनंटला 2 लोकांविरुद्ध कोर्टात जावं लागतं. ओनर आणि सोसायटी. लँडलॉर्ड विरुद्ध पण जावं लागेल, त्याला ज्यांनी तुला दिलंय, आणि सोसायटी विरुद्ध पण जावं लागेल. बरोबर आहे.
एखाद्या व्यक्तीची जर सोसायटीमध्ये भरपूर सारे फ्लॅट आहे बट तो कमिटीत नाहीये, तर अशा व्यक्तीकडे काय पॉवर असतात सर? म्हणजे 50% फ्लॅट जर एखाद्या व्यक्तीकडे बट तो कमिटीमध्ये नाहीये, सोसायटी मेंबर नाहीये, तर अशा वेळेस तो त्याची मनमानी करू शकतो का? ॲज अ युनिट होल्डर त्याला राईट आहे. त्याच्याकडे जेवढे युनिट्स असतील तेवढा त्याला वोटिंगचा राईट आहे. त्यामुळं शेवटी इथं आपण लोकशाहीत आहोत, बहुमताने गोष्टी चालणार आहेत. त्यामुळे त्या एका व्यक्तीकडे सगळे फ्लॅट आहेत, हा जर काही विषय असेल तर तो त्या पद्धतीने वागू शकेल. पण तो वागताना जर बाकीच्यांची राईट्स इन्फ्रिजमेंट होत असेल किंवा बाकीच्यांना प्रॉब्लेम येत असेल तर ते त्याच्या विरुद्ध कोऑपरेटिव्हमध्ये जाऊ शकतात किंवा ते फोरममध्ये जाऊन याची कंप्लेंट करू शकतात की हा चुकीच्या पद्धतीने वागतो किंवा मिसयूज करतोय म्हणून. ओके, म्हणजे असं नाहीये की कोणाचे जास्त फ्लॅट आहे तर त्याचा गैरवापर मान्य नाही करता येणार होते. बरोबर आहे सर. जर सोसायटीच्या असं लक्षात आलं, सोसायटी म्हणजे मेंबर्सच्या, फ्लॅट ओनर्सच्या, चेअरमनचं वागणं त्यांना पटत नाहीये, तर अशा वेळेस ते चेअरमन विरुद्ध काही ऍक्शन घेऊ शकतात का? हे बघ, जर असं होत असेल की चेअरमन असो, सेक्रेटरी असो किंवा कोणी पदाधिकारी असो, ठीक आहे, कमिटी मेंबर आपण ज्याला म्हणू, ते जर चुकीचा वागत असतील तर मेंबर्स त्यांच्याविरुद्ध 100% ऍक्शन घेऊ शकतात. मेंबर्स त्यांना नोटीस पाठवू शकतात. मेंबर्स त्यांच्याविरुद्ध कोऑपरेटिव्हमध्ये जाऊ शकतात, फोरममध्ये जाऊ शकतात की हे प्रॉपर वागत नाही आहेत. ओके, किंवा यांचं जे आहे ते मनमानी कारभार चाललाय आपण ज्याला म्हणतो, असं जर होत असेल तर मेंबर्सला 100% राईट आहे की ते अशा ऍक्टिव्हिटी करणारे जे काही ऑफिस बेअरर असतो किंवा जो काही तिथला पदाधिकारी असतो त्याच्या विरुद्ध ऍक्शन घेऊ शकतात. आणि सर पूर्ण कमिटीमधले लोक जे मेंबर्स आहेत ते जर विचित्र वागतायत तर जे फ्लॅट ओनर्स आहे म्हणजे पूर्ण, तर त्यांना पूर्ण यांना बरखास्त करता येते का ही कमिटी? हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. म्हणजे याच्यामध्ये माझ्याकडे काही केसेस पण चालू आहेत अशा, ठीक आहे, की अक्षरशः काय झालेलं आहे की म्हणजे जेव्हा रिडेव्हलपमेंटचे वगैरे विषय निघतात की बाबा एका कमिटीने काही गोष्टी केल्या मग ते दुसऱ्या कमिटीला त्या पटल्या नाहीये, मग ती कमिटी दुसरी कशी तयार झाली, तर मग यांनी काय केलं, बाबा अविश्वासाचा ठराव ज्याला आपण म्हणतो किंवा आमचा यांच्यावर विश्वास नाहीये, ठीक आहे, मग काय करा, मग परत वोटिंग घ्या त्यासाठी. तर अशा पद्धतीने देखील मीटिंग्स घेऊन, वोटिंग घेऊन पूर्ण कमिटी पण बदलली जाते, पूर्ण कमिटी चेंज होऊ शकते. पण त्यासाठी तुम्हाला परमिशन्स लागतात. म्हणजे ही एक सेपरेट लिगल प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कोऑपरेटिव्ह कोर्टाकडनं, अथॉरिटीजकडनं परमिशन्स घ्यावे लागतात, फोरम्समधनं क्लॅरिफिकेशन लागतं. आणि या गोष्टी पण तुम्ही चॅलेंज करू शकता की जर इफ मेंबर्स जे आहेत ते जर त्यांना वाटतं की बाबा कमिटी जी आहे ते ओव्हर ऍक्ट करत आहेत किंवा चुकीचं वागत आहे, तर ती कमिटी जी आहे ती डिझॉल्व्ह करणे किंवा बरखास्त करणे आणि नवीन कमिटी फॉर्म करणे हे विथ द ऑर्डर ऑफ कोर्ट देखील करू शकते. ओके, करता येऊ शकते, पण त्याला कोर्टात जावं लागेल. मग त्यांना कोर्टात जावं लागेल, त्यांना या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आणाव्या लागतील, त्यांना बहुमताने तसे ठराव पास करून घ्यावे लागतील. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग कमिटी बरखास्त होऊन जाते. कमिटी किती वर्षासाठी असते सर, असं काही रूल आहे? आता तुमचं जे काही कमिटी फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 1 वर्षासाठी जे काही फॉर्मेशन ठरवतायत त्यानुसार ते ठरू शकतं. म्हणजे लिगली स्पीकिंग जर तुम्हाला नाही का आपण ज्याला वार्षिक सर्वसाधारण एजीएम म्हणतो, या पद्धतीने तुम्ही जर कमिटीचं फॉर्मेशन ठेवत असाल तर ते तसं बाय डिफॉल्ट ठरू शकतं. पण ॲटमोस्ट काय होतं की जनरली या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही जेव्हा फॉर्म करता एखादी सोसायटी तेव्हा ठरवतं की यांचा कार्यकाल किती दिवसांचा राहणार आहे. बरोबर आहे. सोसायटीमध्ये सर एखादी कार आणली कोणी आणि त्याच्यामुळे ते ठोकलं गेलं, एखादा पोल आहे जो पडला किंवा एखाद्या गोष्टीचं नुकसान झालं, हे सोसायटीच्या फंडमधून केलं जातं की ज्या व्यक्तीने ते केलंय त्यालाच ते पे करावं लागेल? आता आहे की जर एखाद्या व्यक्तीकडनं नुकसान झालं असेल तर त्याची लायबिलिटी त्या व्यक्तीची आहे, त्याची. मग सोसायटीची चेअरमन किंवा सेक्रेटरी किंवा एक आपण सोसायटी म्हणू, ती सोसायटी त्या व्यक्तीविरुद्ध ऍक्शन घेऊ शकते आणि मग तसा ठराव करता येईल आपल्याला की बाबा याचे नुकसान भरपाई कोणी द्यायची. बरोबर आहे. मग इंडिव्हिज्युअली त्यांनी द्यायची का सोसायटीमध्ये असं कुठला त्यांनी फंड क्रिएट केलेला आहे की जिथे एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा नुकसान झालं तर तो त्या फंड मधनं जर रिएम्बर्स होणार असेल तर तो फंड वापरावा लागेल. ओके, एस्क्रो फंड सारखे किंवा जो कुठला फंड त्यांनी ठेवला असेल एखादा रिझर्व्ह फॉर दॅट पर्टिक्युलर रिझन. बरोबर आहे, तर तसंही करू शकतं. राईट. फेस्टिवल्स होतात सर, गणेश फेस्टिवल किंवा गरबा होतात आजकाल, तर यासाठी फंड्स गोळा करायचे, तर तसा अधिकार सोसायटीकडे आहे का की ते जाऊन जसं वर्गणी गोळा करतो आपण, तर वर्गणी हा लिगल पार्ट मध्ये येतो काही पार्ट की म्हणजे किंवा सोसायटी स्वतःच्या बॉडीचा किंवा स्वतःच्या मेंबर्सचा एक रेकग्निशन घेऊन किंवा ठराव घेऊन या सगळ्या गोष्टी करू शकतं. आजकाल तर सोसायटीमध्ये व्हॉट्सअपचे ग्रुप असतात, हो, किंवा लोक खूप लांब आहेत. बरोबर, हे फ्लॅट्स तिथं आहेत पण तिथं अवेलेबल नाही आहेत आणि अवेलेबल जरी असले तरी वेळा मॅच होत नाही. त्यामुळे लिटरली आता व्हीसीवर पण लोक भेटतात. आता एजीएम किंवा मीटिंग या व्हीसीवर होतात आणि लोक ठराव पास करून टाकतात.
तेव्हा काय हा निर्णय जो घ्यायचा तो शेवटी ऍक्टिव्ह जे काही मेंबर असेल त्यांनी घ्यायचा आहे. सपोर्टला जेवढे त्याच्यामध्ये वोट्स करतील त्यानुसार तो निर्णय पास होईल. सर पार्किंग बद्दल थोडं बोलायचं होतं की पार्किंगचा ना खूप इश्यू होत चाललाय सध्या, की जेव्हा बिल्डर पार्किंग अलॉट करतो, म्हणजे आता 2024च्या कोणत्या तरी महिन्यात एक कायदा आलेला आहे रेराचा, की बिल्डरला आधीच सगळं सांगावं लागणार आहे की तुम्हाला ही पार्किंग मिळणार आहे इतक्या याच्यामध्ये. पण आता तरी पण भरपूर इश्यूज आहे सर पार्किंगचे, जे आधीच्या लोकांचे किंवा जे लोक आता बुक करतायत त्यांना मनासारखी पार्किंग भेटत नाही. तर यावेळेस कस्टमरला काय ऑप्शन्स उरतात? तर ज्यावेळेस तुम्ही ॲग्रीमेंट करताय किंवा प्रॉपर्टी घेतायत, तुम्ही तुमचं युनिट घेताना तुम्ही या स्पेसिफिकेशन्स तेव्हाच चेक करून घ्यायला पाहिजेत की मला पार्किंग प्रॉपर मिळतंय का. ठीक आहे, त्या पार्किंगमध्ये कुठला नियम वापरला जातोय, नियम पाहिजे कोणता तरी. पार्किंग मध्ये रूल्स तुमचं फ्लॅटच साईज जेवढी आहे त्यावेळेस प्रपोर्शन त्या साईज नुसार असतं तुमचं. आपण अँटी क्लॉकवाईज अल्फाबेटिकली तुम्ही कसं करणार, किंवा नंबरिंग वाईज असेल तर मग पहिला प्रेफरन्स कोणाला दिला जातोय का, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, या पद्धतीने प्रेफरन्सेस आहेत. एक सिस्टीम मध्ये ठरवावी लागते. बरोबर आहे. आणि ती जर सिस्टीम ठरलेली नसेल तर तुम्ही बिल्डरला इन्सिस्ट केलं पाहिजे किंवा प्रेशर केलं पाहिजे की मला आधी तुम्ही पार्किंगमध्ये तुमची काय सिस्टीम फॉलो करणार आहेत ते सांगा. पार्किंग अवेलेबल आहे असं तुम्ही सांगता, आणि तुम्ही ते अलॉटमेंट ऑफ द पार्किंग जे आहे ते कोणत्या रूलनुसार करणार आहात किंवा कोणत्या सिस्टीमनुसार करणार आहात त्याचे स्पेसिफिकेशन्स हे ॲग्रीमेंटमध्ये असले पाहिजेत. बरोबर आहे. तर हे प्रॉब्लेम येणार नाही. राईट, करेक्ट. आता थोडंसं आपण समजा सोसायटी फॉर्म झाली, आपण बेसिक गोष्टी तर पाहिल्या, आता थोडंसं रिडेव्हलपमेंटकडे येऊ, की भरपूर वर्ष होऊन गेले आणि आता रिडेव्हलप करायची सोसायटी वेळ आली. कोणत्या पॉइंटर्समध्ये सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाऊ शकते? हो, याच्यामध्ये काय असतं, रिडेव्हलपमेंटचा आपण जे विचार करतो तेव्हा मगाशी आपण लिगल डॉक्युमेंट ओनरशिपचे डिस्कस केले सुरुवातीला. हो. आता आपण असं धरू की हे सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत. हां. मग हे डॉक्युमेंट असल्यानंतर जर तुम्हाला रिडेव्हलपमेंटला जायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फिजिबिलिटी रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो, फिजिबिलिटी रिपोर्ट, ठीक आहे, तो चेक करावा लागेल किंवा आर्किटेक्टकडनं तुम्हाला बघावं लागेल की याच्यामध्ये फिजिबिलिटी रिपोर्ट काय आहे. बरोबर. काय होतं, प्रामुख्याने पुण्यात जर आपण बघितलं, मुंबईमध्ये पण पूर्वी ती परिस्थिती होती, ती बदलली, पुण्यात आता चालू झालेली आहे. हो. की काय झालंय की एक 3 मजली 4 मजली अशा ते बिल्डिंग होत्या. आता त्यांना तुम्हाला ते फ्लोअर, आता त्यांना 10th फ्लोअर 16th फ्लोअर होत आहेत. आता त्या स्टोरेज वाढतायत, FSI त्याचा स्टोअर केला जातो. बरोबर. मग यावेळेस रिडेव्हलपमेंट सुरू होतं. मग एकदा तुमचा फिजिबिलिटी रिपोर्ट आला की त्याच्यानंतर जर तुमच्याकडं लिगल डॉक्युमेंटेशन आहे, तुमचं कन्व्हिन्स झालं आहे, तर मग पुढचा विषय असा येतो की तुम्हाला आता ती जर जागा डेव्हलप करायची असेल तर यू नीड अ डेव्हलपर. तुम्हाला डेव्हलपर पाहिजे. बरोबर. मग त्या डेव्हलपर पाहिजे म्हणल्यानंतर तुम्हाला काय करता येऊ शकतं, तर तुम्हाला आहे ना, पहिली गोष्ट त्या सोसायटीला एक ठराव घेऊन मेंबर्सला डेव्हलपरला कॉल करता येतं तुम्हाला, किंवा तुम्हाला बघता येतं की डेव्हलपमेंटला कोण कोण लोक येऊ शकतायत. ठीक आहे, त्याची एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमध्ये जर तुमचं एखाद्या डेव्हलपर बरोबर बोलणं चालू असेल तर डेव्हलपरनी काय करायला पाहिजे हा पण वेगळा मुद्दा आहे. याच्यावरती आपल्याला एक सेपरेट एपिसोड पण करावा लागेल की डेव्हलपरला काय काय कागदपत्र सोसायटीनी चेक करावे की डेव्हलपरनी चेक करावे. बरोबर आहे. बेसिकली या पॉडकास्टमध्ये आपण असं म्हणू शकतो की डेव्हलपर जेव्हा सोसायटी डेव्हलप करायला येतो तेव्हा त्याला तुम्हाला ऑफर लेटर तो तुम्हाला देत असतो. ऑफर लेटर, ठीक आहे, त्याला आपण ऑफर लेटर म्हणतो कायद्याच्या भाषेत, की मी ही सोसायटी डेव्हलप करायला तयार आहे आणि त्याची ऑफर तो तुम्हाला देतो की तो कशा पद्धतीने ती डेव्हलप करणार आहे. बरोबर. हे जे ऑफर लेटर आहे, या ऑफर लेटर नंतर सोसायटीला जर एखाद्या व्यक्तीला डेव्हलपमेंटला ती जागा द्यायची असेल तर त्यासाठी त्यांना टेंडर प्रोसेस फॉलो करावी लागते. टेंडरिंग करावं लागतं की असं नाही की बाबा एक जण आला त्याच्याशी आपण बोललो आणि झालं. शेवटी तुम्हाला बहुमताने निर्णय घेतलेला आहे आणि तुम्हाला पाहिजे की आम्हाला चांगलं कोण देऊ शकते. ठीक आहे, तर आपल्याला टेंडर प्रोसेस आहे, टेंडर कॉल करू शकता तुम्ही. ठीक आहे, आता ओपन टेंडर आणि क्लोज टेंडर असे 2 प्रकार असतात ज्याच्यामध्ये. आणि मग टेंडर कॉल केल्यानंतर जेव्हा त्या टेंडरच्या थ्रू एखादा डेव्हलपर तुमच्याकडे येतो त्याच्यानंतर त्या डेव्हलपरला त्या सोसायटी बरोबर प्रामुख्याने 3 ते 4 डॉक्युमेंट करावे लागतात जे बेसिक इसेन्शियल समजले जातात. ओके. ज्याच्यामध्ये त्या डेव्हलपरला काय करावं लागतं की तुमच्यावर त्याला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करून घ्यावं लागतं. पॉवर ऑफ अटर्नी करून घेतो तो, म्हणजे आपण ज्याला DFI. आणि याच्याच बरोबरीने त्याला तुम्हाला अल्टरनेट अकोमोडेशन द्यायचं म्हणून त्याला ॲग्रीमेंट करावं लागतं. हे जे ॲग्रीमेंट आहे यानुसार जेव्हा ती सोसायटी डेव्हलप होणार आहे त्यावेळेस हे जे काही फ्लॅट ओनर किंवा युनिट ओनर आहेत ते कुठे जातील, ते कुठे राहतील, किती पिरियडमध्ये ते डेव्हलप होणार आहे, या गोष्टी लिहिलेल्या असतात. ॲज अ मेंबर ऑफ द सोसायटी तुम्हाला चेक करायचं की सगळ्या गोष्टी प्रॉपर होत आहेत का. बरोबर. आणि त्या होताना
जर तुम्ही DAPA करत आहात तर तुम्हाला हे पण चेक करावं लागेल की त्याच्यामध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख केला आहे किंवा कन्स्ट्रक्शन जे आहे किंवा फिजिबिलिटी रिपोर्टनुसार तुम्ही किती फ्लोअर्स करणार आहात किंवा काय लेवलला ते जाणार आहे, मग त्याच्यामध्ये कुठल्या ब्रँडचं मटेरियल वापरलं जाते तेही सांगावं लागेल सर त्याच्यात. तुम्हाला ते घेता येतं हा की तुम्ही काय वापरणार आहात, बरोबर आहे. कुठल्या ब्रँडचं मटेरियल यूज केलं जाईल, ते किती टाइमलाईन मध्ये केलं जाईल, त्याला कसा टॅटर असेल, तुम्ही त्याच्या अगेन्स्ट आम्हाला कुठल्या कुठल्या सोयी सुविधा देत आहात, ॲडिशनल कॉस्टिंग काय होणार आहे का, त्याची ओनरशिप तुम्ही आमच्या नावाने ट्रान्सफर कशी करून देणार आहात, अल्टरनेट अकोमोडेशन तुम्ही दिलेलं आहेत, त्याचे जे एक्सपेन्सेस आहेत ते किती झालेले आहेत, बरोबर. ते याच्यात तुम्ही मायनस करणार आहेत का प्रत्येकाकडे सेपरेट घेणार आहेत, हा. या सगळ्या गोष्टी याव्या लागतात. या सगळ्या गोष्टी करतानाची प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये तुमचे मिटिंग्स होतात. जर बिल्डर तुम्हाला ठरवलाय की तुम्हाला या बिल्डरला द्यायचं आहे, हे जर ठरलं तर ते देखील बहुमताने ठरवावं लागतं. त्याला तुमच्या मीटिंगमध्ये वोटिंग घ्यावं लागतं. वोटिंग लागते त्याला. वोटिंग घेऊन तुम्हाला ते ठरवावं लागतं. त्या सगळ्या गोष्टीची व्हिडिओ शूटिंग होते, त्याचे फोटोग्राफ्स केले जातात. हे सगळं रेकॉर्ड जे आहे, हे सगळं रेकॉर्ड तुम्हाला फोरमला द्यावं लागतं. कोऑपरेटिव्हमध्ये तुम्हाला हे सगळं रेकॉर्ड जमा करावं लागतं, तिथून सँक्शन घ्यावं लागतं. ओके. आणि ही जी प्रोसेस आहे ना, ही अशी नाही, एवढी हे सगळं करावं लागतं. हा. आणि या गोष्टींमध्ये जर काही गोष्टी राहून गेल्या तर मग कोर्टात द्यावं लागतं. कोर्टाने. हे कसं आहे ना की या बरोबर गोष्टी जे आहेत ना, मग त्यासाठी काय होतं की सोसायटी फक्त फॉर्म करून चालत नाही, तर त्याची जी काही मेंबर्स असतात ना, त्यांना या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे. आता बहुतांशी मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये आपल्याकडे हा प्रॉब्लेम येत नाही. सोसायट्यांना किंवा सोसायटी फॉर्म झाल्यानंतर लगेच एखादा लिगल ॲडवायझर नेमला जातो. बरोबर. आणि ती व्यक्ती सोसायटीची लिगल डॉक्युमेंटेशनची काळजी घेत असते. काय होतं, तहान लागल्यानंतर विहीर खोदायची नसते. बरोबर आहे. तुमचे डॉक्युमेंटेशन तुमच्याकडेच क्लिअर पाहिजेत. राईट. जर ते नसतील तर बिल्डर फक्त फिजिबिलिटी रिपोर्ट झाला आणि बिल्डरने ऑफर लेटर दिलेलं आहे, मग त्या डेव्हलपरला हे बघावं लागतं की बघ ते कन्व्हिन्स डीड आहे का. जर ते नसेल तर तिथून सुरुवात आहे. मग ते डीम कन्व्हिन्ससाठी जायचं का, म्हणजे काही समजा 2012-2020 जे काही स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये मग डीम कन्व्हिन्स कशाला म्हणतात, त्यासाठी तुम्हाला जावं लागेल का. डीम कन्व्हिन्स काय होतं सर तेव्हा. म्हणजे जर बिल्डरने तुम्हाला नाही करून दिलं, हा, म्हणजे त्या काळच्या तुमच्या जुन्या बिल्डरने तुम्हाला कन्व्हिन्स करून दिलेलं नाहीये, हा, तर जी तुम्हाला लिगल प्रोसेस फॉलो करावी लागते त्याच्यामध्ये डीम कन्व्हिन्स आहे की तुम्ही तिथं राहत आहात, तुम्ही ओनर आहात, ॲग्रीमेंट इंडेक्स सगळे तुमच्या नावावर झालेले आहे. आता कन्व्हिन्स नाही ना, तर बिल्डर पण सापडत नाहीये. मग तो जर मिळत नाही तर तुम्ही डेव्हलपमेंट करू शकणार नाही किंवा रिडेव्हलपमेंटला जाणार नाही. असं होऊ नये यासाठी तुम्हाला लिगल डॉक्युमेंटेशन करावं लागतं. तशा ऑर्डर्स तुम्हाला कोऑपरेटिव्हमधून घ्याव्या लागतात. त्यासाठी तुम्हाला कोर्टात जावं लागतं, या ऑर्डर्स तुम्हाला घ्याव्या लागतात किंवा टेक्निकली ते झालं आहे हे तुम्हाला क्लिअर करून घ्यावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे डीम कन्व्हिन्स ही प्रोसेस अशी आहे की जर तुम्ही पहिल्या 3 महिन्यामध्ये सीसी मिळाल्यावर जर तुम्ही कन्व्हिन्स डीड केलं नसेल तर 10-15 वर्षानंतर जेव्हा तुमची सोसायटी आता तर रेरानुसार तुम्हाला ते कंपल्सरी आहे. हा, आता रेराने 4 मध्ये 60 डेज हे जे काही पिरियड आलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते करावं लागतं. मग हे जर त्यांनी नाही करून दिलं तर मग इश्यू आहे, तर इश्यू आहेत. मग याच्यामध्ये पण काय होतं की आता ज्या रेराच्या नंतर आलेल्या ज्या काही साईट्स आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला रेराला कंप्लेंट करता येते रेराचं. आणि रेरा कंप्लेंट करून देखील तुम्ही या गोष्टीची बिल्डरांनी डिमांड करू शकता. जर ती व्यक्ती ते करून देत नसेल तर त्याला ब्लॅकलिस्टेड केलं जातं बिल्डरला. जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी मिळत नाहीत तोपर्यंत त्याला फाईन केला जातो. तिथं दंडाची तरतूद आहे. तसे कायदा प्रत्येक गोष्टीत आहे, पण तुम्हाला जर तो माहिती असेल आणि तुम्ही जागरूक असाल तरच तुम्ही त्याचा वापर करू शकता. सर जर समजा बिल्डरने, आणि तो खर्च बिल्डर करतो ना सर, कन्व्हिन्स डीडचा जो खर्च आहे जो सुरुवातीचा तो बिल्डरचा असतो, ते त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ती एक प्रकारे. कारण मी आता रेराचं ट्रेनिंग केलं तर त्याच्यात हे काही मुद्दे आले आहेत, बट आता तेच. सर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. जसं आपला प्रत्येक पॉडकास्ट इन डिटेल होतो, हा पण पॉडकास्ट तुम्ही पूर्ण माहिती दिली आहे. ॲक्च्युली हा विषय खूप व्हास्ट आहे, म्हणजे प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असू शकतात यामध्ये, की कोणाला काही इश्यूज येतात, कोणाला काही इश्यू येतात. आपण ट्राय केला की त्या टाईपचे प्रश्न विचारू आणि तुम्ही तर सगळ्याच प्रश्नांची उत्तर दिली आहे. तसं तुमचं परत एकदा मनापासून धन्यवाद.